है गाइस, मैं आप सबका दीपक गावित। अभी हम दो ही लोग जा रहे हैं, वो भी बड़ी गाड़ी लेके। थोड़ा आगे ट्विस्ट भी हो सकता है, देखते हैं अभी। और हमारा वाइफर है जो अटक चुका है, उसका अभी काम करना पड़ेगा। और ये दिगंबर भाई है, ये अपनी फॉर्ड है, फॉर्ड और हमारे बाल, अरे भाई बाल। चलो अभी चलते फिर। तो फाइनली गाइज हम यहाँ पे पहुँच चुके हैं। अभी हम किधर आ चुके थे, रास्ते पे आ चुके हैं। और ये भाई साहब जो है ये अभी जा रहे हैं। और हमारी गाड़ी, अरे यार सब ब्लर दिख रहा है, हम भी कैसे दिख रहे हैं क्या मालूम। अभी ठीक दिख रहे हैं ना? हाँ, अभी हम ठीक दिख रहे हैं। और अभी ये देख सकते हो यहाँ पे चिंच है। और काय सांगू तुम्हाला जसं की भाई व्ह्यू पाहू शकता तुम्ही, एक नंबर व्ह्यू आहे भाई। पाऊस चाललेलो आहे मस्त, थोडा जास्त नाही, रिमझिम। आताशी आम्ही चाललेलो आहे गिराधोतला, सुरगाण्यावर निघलेलो आहे। आणि पाहू शकता तुम्ही व्ह्यू हा भाई, एक नंबर व्ह्यू आहे। हे झाडं बिडं पाहू शकता। चला आता तुम्हाला रस्ता दाखवतो। ड्रायव्हर गाडी फिरव, चालेल ना? अभी ड्रायव्हर चेंज आहे, आता हळूहळू जाऊ। पुढचे रस्ते नाही माहिती, पुढचं इकडून डायरेक्ट उडवतो खाली जातो, शॉर्टकट म्हणे इकडून खाली उडवतो। दिसलंच नाही मला डायरेक्ट। हां, यस जी ॲट्रोफॉबिक आहे आपला भाई। व्ह्यू पाहू शकता तुम्ही। पाऊस पडू राहिला त्याच्यामुळे आता 2 मिनिटासाठी स्टॉप घेऊ, आता जाऊ पुढं। हमारी चड्डी निकलती। फाइनली गाइज अभी हम देख सकते हो, अभी हम आ चुके गुजरात में। मतलब गुजरात में तभी से आए हैं। और यहाँ का जो व्यू देख सकते हो बहुत अच्छा ही है। इधर के जो पेड़ वगैरह है बहुत ज़्यादा है। तो अभी इधर हम चाय बनाएंगे मस्त, अदरक वाली नहीं, गौती चाय, गौती चाय। एकदम इधर चाय बन रही है, इसलिए अभी हम चाय पीने के लिए रुके हैं। ये दिगंबर भाई है। और इधर से जो पहला पुल लगा हमें, तो इधर से 14 किलोमीटर है गिराधोद। तो अभी जाएंगे। और आज बैटरी भी बहुत कम है, इसलिए हम ज़्यादा शूट नहीं कर पाएंगे। तो जितना भी करेंगे बाकी का गिराधोद में जाके करेंगे। अभी चलते, तब तक चाय पीएंगे। तो फायनली आता चहा आलेला आहे मस्त गोड आहे। आणि गवती चहा टाकलेला आहे, एक नंबर लागू राहिला। दिगंबर भाई पण चहा पिऊ राहिला। चहा गोड राहतो बा। अरे भाई आपल्या जर कमी साखरचा चहा पितो ना, गोड आहे हा। पावसात भिजायचं तर आहे आणि रेनकोटही घालून आलोय। हे एवढ्या एरिया, हे झाडं दिसतात ना इथं मध्ये, नदी भाई। मी याला काय सांगतो, हे इथं पोलीस होते ना, आणि तेव्हा तिकडं पोलीस आहे, त्याला तिकडं थांबव म्हटलं, त्याला बोलू म्हटलं तिकडं थांबव। तिकडं पाहिल्यानंतर मला व्यवस्थित पाहिलं मी, तिकडं तर पोलीस होते। तर कारण की आमच्या गाडीला नंबर प्लेट पण नाही आणि वरतून एक्झॉस्ट पण आहे। आणि आम्ही घेऊन आलो होता इकडं वघईला गिराधोद पाहिलं ना आम्ही। आमच्यासारखे कलाकार तुम्हाला कुठेच भेटणार नाही। म्हणजे रिस्क पा किती घेऊन राहिला। आणि हे सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे भाईने आज चपला घेतलेल्या आहे। पा चपला काय बुटं घेतलेले आहे पावसाळ्यातले, व्हाईट कलरचे, ते पण नुसते खराब होतील। ते 200 रुपयाचे घेतलेले। मी तर पहिल्यांदा घालून राहिलो अशा आयुष्यातून, नाही तर मग आपल्या अशा साध्या चप्पलच घालतो। आता पाहू, 2 वेळेस घेतल्या त्या तुटून जात होत्या पावसाळ्यात, तरी म्हटलं आता ह्या घेऊ, 200 रुपयात टिकतील। आता कापूस सारखे आहेत। पहिले पण आपल्याकडे नाही का अशा चपला यायच्या, पण तेव्हा या अशा नव्हत्या यायच्या। ते नाही का अशा ब्लॅक कलरच्या राहायच्या, आणि एक ब्लॅक कलरच्या, आणि अशा कापूस सारख्याच राहायच्या बरं का। पहिले त्याच आम्हाला वापरायला द्यायचे, आता पण तशाच झाल्या। फक्त एवढंच का तेव्हा सिंपल चप्पल टाईप होतं, पण आता ना स्टाईल बदलल्या। आता नाही का ते एकच पट्ट्यासारखा येतो बस। 14 किलोमीटर आता थांबलोय, चहा पिला का लगेच निघू आता। अगर चहा पितो निघतो आम्ही पण। दिगंबर भाई कसं वाटला मग? व्ह्यू मस्त आहे बा। आणि आम्ही मला कोणतं करंजुलसू त्याच्या पुढून आलो, तिथून भाई असे टणटून
बाय पहिला दुसरा तिसरा बस त्याच्यावरती गेअर तिसऱ्या गेअरपर्यंतच गेलो बाई. एवढं टंटून होते. आणि आम्ही त्याच्या पुढे जसा गुजरात लागला आम्हाला तसं असं वाटायला लागलं की नाही का जागेच फिरून राहिलो. एवढे असे टंटून होते. इकडून चढायचं तिकडून उतरायचं, इकडून चढायचं तिकडून उतरायचं, एवढ्या टन अजून तिकडून वळायचं. हे लय खतरनाक. ते पा ते आनंद घेऊ राहिले व्ह्यूचा. फाइनली गाइस अभी हम यहाँ पे पहुँच चुके हैं. और सबसे मेन बात है जो बाल ठीक करना, जिससे हमें लड़कियाँ इम्प्रेस होती है. आज तक कोई एक भी लड़की इम्प्रेस नहीं हुई है. तो अभी हम यहाँ पे आ चुके हैं दिगंबर और भाई हम. और देख सकते हो यहाँ का नज़ारा. जो उधर हमने 30-30 रुपये का टिकट लिया, एक का 30 रुपये है ऐसे. और हमारे हेलमेट बैग इधर ही है, रेनकोट भी. किसी को चुरा मत, नहीं कैसा करे कोई चुराओ मत. और अभी हम इधर मैगी खा के जाएंगे. मैगी खाओ ना, अगर ऑनलाइन होगा तो मैगी खाएंगे, नहीं तो फिर जैसे आए वैसे जाएंगे. देख सकते हो. तुझे सोचता इतना अच्छा नहीं है भाई, इतना अच्छा नहीं है ये व्यू. इससे भी अच्छा हमारे इधर एक भारुंडी है जो इससे बहुत बड़ी, पर वो आज तक किसी को मालूम नहीं. सुरगाना में से खाली 3 किलोमीटर है, किसी को मालूम नहीं होगा. पर भारुंडी है एक जो ये है ना, इससे भी खतरनाक है. तो गाइस अभी हम थोड़ा वॉशरूम गए थे. दिगंबर भाई को आप चड्डी पे आए है. इकडनं पण रस्ता आहे. हां इकडनं आपण आता दुकान वगैरे पाहत जाऊ. पण भाई इकडे थोडंसं लय मस्त वाटलं बरं का. काहीतरी नवीन आहे पाहण्यासारखं. इकडे डालक्या बिलक्या आहे. आपण काहीतरी घेऊन जाऊ. पैसे तर नाही आहे, पण ऑनलाईन असेल तर घेऊन जाऊ. पाहू शकता तुम्ही. डालक्या आहे, किचन आहे. बैलगाडी घेऊन जाऊ. आलो R15 वरून चाललो बैलगाडी घेऊन. भाई हा रस्ता कुठं जातो? इकडे लिंबू पाणी. भाई काही सांगा, एक प्रकारे हा सापुतारा आहे. मिनी सापुतारा सारखं इकडे पूर्ण क्रिएट केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. पब्लिक पण जास्त आहे. पण आम्हाला गुजराती येतही नाही, काही समजतही नाही. कोण काही सांगत आहे कोण काही नाही. आम्ही तर फक्त हां किती पैसे झाले, जेवढं पैसे दिले तेवढं घेते बस. बरोबर आहे. पण कमी सापुतारापेक्षा पण कमी नाही इकडं. आता खाली इकडं वॉटरफॉल नजारा. पण याच्यापेक्षा पण आमच्याकडे एक भारुंडी म्हणून आहे बाई. पण मग इकडे काहीतरी नवीन जर काही धनुष्य बांधे बाई. हे बाई धनुष्य बांधे. थांब ना, पाहू ना. आपण तिकडनं येताना मग शॉपिंग करत जाऊ. तोपर्यंत आपण तिकडं जाऊ. काहीतरी नवीन आहे बरं का. पण काहीतरी घेऊन जायला लागेल. हां जेवढं ऑनलाईन असेल ना तिथे घेऊन टाकू आपण. काहीतरी घेऊन जाऊ यार. कधी शॉपिंग करायला लागते. काही ना काही फालतूमध्ये. नारळाच्या टर्पला गेलते का चिटवायला शेकोटीला. नाही आमची मम्मी आहे ना लय बेकार आहे. पुढे असे दिले नाही सांगते म्हणे. आम्ही इथं सापुताऱ्याला गेलो. सापुताऱ्याला नाही सॉरी तिथला गेलो. तिकडे नाही का नारळाचे असेच पक्के पडेल होते. तर मम्मी सांगते म्हणे चिटवायला घेऊन जाऊ म्हणे. बाई किचन लय भारी बरं का इकडं. बाई इकडं एक पाहून घ्या तुम्ही. जास्त तुम्ही बांबूची हे दिसू राहिली. बांबूने ना काय क्रिएट केलेले. हे आम्ही लहान होतो ना तेव्हा बनवायचं बरं का. ते आईस्क्रीमच्या काड्याने आईस्क्रीम यार गोष्टी ताजा होऊन गेल्या डायरेक्ट. शाळेत असताना आम्ही घर बनवलेलं आहे ते आईस्क्रीमच्या काड्याने. काय बनवलेलं आहे. इकडं लोणचं पण आहे. आपण ना काहीतरी घेऊ बरं का. पण लोणचं नाही घ्यायचं, पण काहीतरी घेऊन जाऊ. असं त्यावर गिरा जात पाहू. एवढा खास नाही वाटला, पण मग जाऊ. आपण गावाकडचे लोक आहे. पण मग असं डॉल्फिन आपल्या बंधारा सोडून देऊ सुरू करण्याच्या. यार हात दुखून येतो बरं मला ब्लॉगिंग करता करे. हळूहळू लेडीज आहे सॉरी लेडीजला नाही आपण बोलत. बाई इकडे काहीतरी वेगळंच बरं का. डमरू आहे. थांब रे काय. हां हे असं लय भारी वाटते. माझ्या पोऱ्याला घेऊन जाऊ का? मला आता आठवलं मला पोराच नाही. मामाच्या पोऱ्याला घेऊन जायला लागेल. हे काय
काय काय पण हे पंखा कैसे यूज होता है? ऐसा ऐसा पंखा है। अरे भाई गिरात होतला काहीतरी नवीन पाहायला भेटलं. येऊन 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 काहीतरी काय पण पाहू शकता. हे पण तुम्ही बांबूचंच बनवलेलं आहे. इकडं बांबू नाही चालू राहिलं बा. इकडे धनुष्य बाण पण आहे. अशी आडवी पकड भाई. आडवी 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 टायमिंग काय कोणचा पहिले जाईल? पहिले हा गेला मग हा जाईल मग हा जाईल. काहीतरी आहे बरं का. काहीतरी आहे. घुंगरू बिंगरू आहे. लहान किचन बिचन आहे. काय किचन मस्त पण फुटून जाईल. आपल्या गाडीला स्क्रॅच पडतील. काय प्रेस आहे का? प्रेस है ना? हाँ कंपास बॉक्स ये इधर ही बनाया है या बाहर से मंगवाया है? बाहर से मंगवाया है. कंपोस्ट बॉक्स है ये. कितीला आहे? 100 रुपयाला कंपोस्ट बॉक्स. 100 रुपयाला कंपोस्ट बॉक्स आहे. आम्ही काहीतरी घेऊ पण तिकडून येतो मग घेऊ. ऑनलाईन आहे ना? ऑनलाईन नाही यार. ऑनलाईन नाही. ट्यूब पण आहे. पट्टी पेन्सिल खूप सारखे पाऊस घेऊशी वाटले पण यांच्याकडे ऑनलाईन नाही. ए भाई मासा इकडं. मला वाटलं मुडला वर काय. मला वाटलं मुडला म्हणजे हालू राहिला. आडवा दाखव ना. असा हे पण बांबूचंच बनवलेलं आहे. असा नाही रे. असा उभा धरून ना असा फिरून. अरे चावायचा माझा मगरमच्छ. ए बाई काही रिअल वाटली ती मला. मगरीचं पिल्लू डायरेक्ट बनवलेली आहे. पण कलाकारी. हा मला चावला मगरमच्छ चावला. पाऊस आला. हे भारी भारी मगरमच्छ. सगळ्यात मोठा मगरमच्छ. हे लई भारी वाटतं काय. पण ना हे आमचे बारीक पोरं आहेत ना हे तोडून टाकतील. त्याच्यामुळे घेत नाही. मस्त आहे. याची फक्त खा रे ते. हे हलतं रे. मला खा रे रे. हा खारोताई. पियानो आहे का? नाही रे ते आपल्या याच्यासारखी बंदूक आहे. मला वाटलं पियानो आहे वाजवायचं. पियानो आहे. बहिणीला मोठा लाकूड घेतलेला आहे. कशासाठी घेतलेला आहे माहिती नाही कशासाठी घेतलेलं आहे. पण मग पाण्यासारखं हे बांबू कशासाठी पाहू बरं भाई. पेंटिंग वगैरे केलेली आहे. ऐसे ही बांबू आहे के. मला वाटलं काही नाही का असं थोडंसं काही कशा तरी वापरण्यासाठी असेल. पण मग हे असंच आहे. इकडे धनुष्यबाण पण आहे. बांबूची जास्त बांबूचं जास्त बनवलेलं आहे. चला तर आता गिरा धोत पाहू. आम्ही लहान होतो ना तेव्हा आम्हाला हे चिंच कुठे गेला. तुला चिंच आठवतं का नाही? लहान असताना एक रुपयाला भेटायचे. जाम खायचं. जाम म्हणजे जाम. तुला मकई खायची. तुला मकई खायची होती ना? नंतर बाफेल चांगला वाटतं. बाफेल पण आहे ना. बाफेल पण आहे. तुला दिसतंय का नाही तेवढं हे पातेली ठेवलेलं आहे. पाहिलं का न भिजता पण सर्दी होते. बाई आपला काय झालं? काही नाही झालं. चाललंय आता. इकडं काहीतरी दगडावर लिहिलेलं आहे जय पान म्हणा. काही मला वाचता नाही. जय पान म्हणून काहीतरी असं होता. मला वाचता नाही आलं गुजराती. ए भाई आदिवासी. काय पावरीकर.
तिकडे जायचं नाही ना, थांब ना. एवढं भारी बाजू राहिले ते. बाबा भाई जे बाबाने वाजवलं ना, मी डायरेक्ट शॉकिंग झालो. म्हणजे किती दम लागतो वाजवायला तुम्हाला मी खोटं नाही सांगत. तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित पहा. त्यांनी कसं वाजवलं माहिती का, हा गाल इतका फुगला होता वरतून, हे मान हे पण फुगलं होतं. भाई बेकार पॉवर लागत असेल भाई. तुम्हाला म्हणतो ज्याला सवय असेल ना तो आईला चप्पल सटकू राहिले. चप्पल पण नवीन घेतली तर काढून ठेवू. आता हातात फिरवायची वेळ आलेली. पण काही सांगा बरं का, 1 नंबर वाजवला म्हणजे एकदम खतरनाक. हा म्हणजे इतका जोर लागतो ना, मी तुम्हाला ना हे तर फुगलंच एकदम. त्याच्यापेक्षा दुपटीने फुगलं होतं. गाल होतं ना असा होता. आणि इकडं पण असे फुगेले होते ते. पाहू शकता तुम्ही आता इकडे हे गिराधोध म्हणतात, गिराधोध पाहू शकता तुम्ही. आज शनिवार आहे आणि किती गर्दी, सगळे फोटोज वगैरे काढू राहिले. मग म्हटलं मग आपण पण आता थोड्या फोटो वगैरे काढू, तर पॉज करू, व्हिडिओ वगैरे काढू, फोटो काढू. तर गाईज आता आम्ही पण भिजलेलो आणि थोडा मोबाईल पण भुजलेला आहे काय तो भिजलेला आहे. नाही आता व्हिडिओ नाही, आता मोबाईल भिजलाय तर त्याच्यामुळं तू पण यायला पाहिजे. नाही आता तुम्ही पाहू शकता आम्ही रिअलमध्ये गिराधोध आलेलो नाही. तिथे सांगितलं गिराधोध नाही आलो, आम्ही गिराधोध आलेलो आहे आणि मोबाईल पण भिजलेला आहे. तुला म्हणता बाकीचं बुरकं दिसू राहिलं. चला आता आपण जाऊ आता. लयच पाऊस जोरात आलेला आहे तर मोबाईल ठेवून देतो आणि चला मग काही बिकाई खाऊ आता. फोटो येतो नाही तर चांगला, फोटो येतो बरं कायचं चांगला दिसतो आहे. हँडसम मी काय सांगत होतो भाई, इकडं आता आम्ही आलेलो आहे, आमच्या खिशात नुसते 50 रुपये. बाकीचे सगळे ऑनलाईन येणं ना, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे कोणी स्कॅनर ठेवलाच नाही. आता एक कळलं की भाई आम्ही अचानक फिरायला निघलो. हाफ चिड्डीवर आलेलं आहे. आम्ही अचानक निघलो फिरायला आणि पैसे जास्त घेऊन नाही आलो. आमचं फोनपे आता इकडे चालत नाही तर काय करू आता. पुढे जिकडं फोनपे चालेल तिकडं घेऊ. आता इकडनं गेलो होतं मग वापस येता येणार नाही. मग काहीतरी घेऊन जायचं होतं पण मग नाविलाजाने आता मी काही घेऊन नाही जाते. काय करायचं आता. चल आता रिटर्न जाऊ, घेऊन डबल येऊ. हां चल घेऊन डबल पण काहीतरी घेऊन जाऊ बरं का. ब्लॉगमध्ये पाहत राहा, आम्ही लास्टला काहीतरी घेऊनच जाऊ. 100-200 रुपयाचा घेऊनच जाऊ. इतका येडा आहे ना, आईला जिडून तिथे मार खावडीन. तिथे बाई एक पडली आपण खालचं राहिलेला वेळ तिथे पळत आलो. मी तर डायरेक्ट पळत आलो. ए भाई बाहुबली आलेले सरका तो बाई. अरे ती बाई पडली तर इतका हसू राहिला. लाज जाई का नाही होतो असा म्हणत हसतो तर ठीक आहे. तो जोरात हसायला लागला. मी पण पुढं पळून आलो माहित आहे का. वाटलं इथे संग मी जाऊ राहिला. मला लाज आली तिथं. भाई तर आता मी चहा पितोय. चहा पिला का मग जाऊ. आणि शेवटी आमच्याकडे आता लास्टचे 50 रुपये उरले होते. त्यातून आता 20 रुपयाचा चहा पिला, उरले 30 रुपये. आता आम्ही काही घेऊन जात नाही. जातो आता मी तसंच. पाहू आता नशिबात कुठं फोनपेवाले नेटवर्क पण नाही गिराधोधला. खूप भारी काही आयटम होते.
घेण्यासारखं, पण नाही घेतलं आम्ही, पैसे नव्हते. पैसे नाही, ऑनलाईन तर चालतच नाही. आम्ही चहा संपवतो, तोपर्यंत बाय बाय. पुढं काही सीन होईल तर कॉल करतो तुम्हाला, व्हिडिओ काढतो असं. तर मित्रांनो आता आम्ही वर चाललेलो आहे. आम्ही निघायच्याच तयारी होतो, चहा पिऊन म्हटलं निघू. पण मग गाईला फोटो काढायचे म्हटलं, चला आता वरतून फोटो काढू. खाली गेलो का ते कॅमेरामध्ये पाणी जातं. आता वर आलेलो आहे. आमचा ट्रॅक्टर आहे, कोणाला भात लावायला चिखल करायचं असेल तर तुम्ही या इकडे. आपलं ट्रॅक्टर आहे, भाड्याने भेटेल. फक्त डिझेल टाकान बिंदास घेऊन जा, आम्ही हप्ते भरू. डेंजर लिहिले बरं का इकडं. हापसा बाय, लई दिवसानंतर हापसा दिसला. हापसाने पाणी काढाय पोलीस आहे बरं का. ओके दोन आणते म्हणे, मी तर नव्हतं भाऊ, यालाच लाज नाही. हाफ चड्डीवर फिरतो हा सर, हाच हाफ चड्डीवर फिरतो. कायचं झाड आहे रे, लय उंच आहे. कायचं झाड आहे, कायचं बेलाचं नाही ते त्याचं, कायचं ते त्याचं तुला माहित, ते त्याचं काय असतं त्याचं, तुला नाही माहित का? पण नाही ना जाऊन दे माझा, तुला सांगून काय फायदा बाई. नाही तू सांगशील तेव्हाच माहिती होईल ना, याला माहीतच नाही मेन म्हणजे. भाई हा ब्लॉग माझा 20 मिनिटाचा होणार आहे भाई. पैसा वसूल आहे आपला. येऊन सगळ्यांनी ब्लॉग पहा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. नेक्स्ट ट्रिप पुढं काढू. नेक्स्ट ट्रिप आपण लवकरच काढू. जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत आम्ही आहे. वरती आलेलो आहे बरं का आता. आमच्या पप्पांनी बोललेलं पाण्यात उतरू नको म्हणून आम्ही वरती आलो आता डायरेक्ट. इकडे जागा आहे का काय रे? इकडनंच जागा आहे रे. तर पाहू शकता आम्ही आता वरती आलेलो आहे. आमचे पप्पा बोलले होते, भाऊ पाण्यात उतरू नको, तुझी चप्पल, आम्ही वरती तुझी चप्पल बुवा ना सरकते म्हणे, म्हणून आम्ही वरती झालेलो आहे. पाहू शकता. एडून पण मस्त दिसत. पाहू शकता हे चिल्लर पार्टी ना, गिरा धोद आणि आम्ही सेल्फी घे, सेल्फी. इकडे रेंज आहे. ये देख रही है, यहाँ पे हमारे दीपक भाई गिर गए. बोला था धीरे चलो, फिर भी नहीं सुना. अब गिर गए तो उनका हाथ को थोड़ी सी लग गई. ये देखो कितने बढ़िया लग रहे. अब लग रहे कहीं घूमने गए थे. अगला उनकी चप्पल ने उनको धोखा दे दिया. ये देखो गिर गए. ये देखो. तर मित्रांनो आम्ही आलेलो मकई खायला. दिगंबर भाईने मकई घेतली. माझा मोबाईल स्विच ऑफ झाला, म्हणजे स्विच ऑफ नाही अजून आहे, पण मग 5-6% चार्जिंग आहे. मकई खाऊ राहिले. गरम मकई. रस्ता पाहू शकता भाई, एक नंबर रस्ता आहे, एक नंबर. टाणाणाण टाणाणाण. आपण मकई घेतलेला आहे. दोन थोडा चांगला कर ना असा. गरम आहे, गरम आहे, गरम आहे, गरम आहे, गरम आहे, गरम आहे. जास्तच गरम आहे. बहुत ज़्यादा गरम आहे. तर भाई आम्ही शेवटी फायनली पुन्हा पेट्रोल पंपावरच गेलो. पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल टाकलं गाडीत. गरम आहे, गरम आहे. खाऊन द्या, तेव्हा ठेवतोय मग बोलू.